दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे असं सूत्रांकडून कळतंय। छगन भुजबळ यांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचंही कळतंय आणि देश पातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांचा फायदा होणार आहे। त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत दिल्लीतून चर्चा सुरू आहे असं कळतंय। त्यामुळे हेमंत गोडसेंऐवजी आता छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत। भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी वरिष्ठांकडून भुजबळांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। देश पातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी फायदा होणार असल्यानं भुजबळांचा पर्याय। शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिकची जागा मिळावी यासाठी हेमंत गोडसेंची जोरदार फिल्डिंग सुरू आहे। हेमंत गोडसेंना तिकीट देण्यास नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे।